प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि आपुलकीने जगण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यांसाठी चांगलं चिंतण्याची भावना मला त्यांची खूप सुंदर वाटली. मनात थोडासा संकोच होता. त्यांच्याशी कसं बोलायचं, काय बोलावं ते सुरुवातीला कळतच नव्हतं. पण त्यांनी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने माझ्याशी संवाद साधला की माझा सगळा संकोच दूर झाला. शेवटी तेही आपल्यासारखीच माणसं आहेत. त्यांच्या मनातही प्रेम, आपुलकी, भावना आहेत. त्यांचा प्रेमळ स्वभाव आणि त्यांनी मला भरभरून दिलेले आशीर्वाद मनाला खूप भावले. तुमचं नाव सांगा ना. माझं नाव योगिता पाटील, आळंदीकर. मी आळंदीत राहतो. आळंदीतच राहता? Proper आळंदीत. हो का? इथंच. योगिता पाटील पाटण्यात. पाटील. अरे वा. बरं बरं, छान छान, भेटून आनंद झाला. मला पण तुम्हाला भेटून द्या. थांबा. प्रत्येक माणूस आपल्या परीने आयुष्याची वाट चालत असतो. काहींचा प्रवास आपल्यापेक्षा वेगळा असतो, पण भावना मात्र सगळ्यांच्या सारख्याच असतात. तृतीयपंथी समाजाकडेही माणुसकी, प्रेम, आपुलकी आणि स्वाभिमानाने पाहायला हवं. योगिता ताई, भेटून आनंद झाला. मला पण तुला भेटून आनंद झाला. जगदंबा तुझं चॅनल खूप चालू आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. तृतीयपंथी समाजातील अनेक व्यक्तींमध्ये एक वेगळीच आपुलकी आणि प्रेमळपणा जाणवतो. त्यांच्या मनातही प्रेम, भावना, माणुसकी आणि इतरांसाठी शुभेच्छा असतात. त्यांच्याकडून एक गोष्ट आपण शिकू शकतो. परिस्थिती कशीही असू देत, त्यांच्या चेहऱ्यावर हसू मात्र कायम असतं. आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करतानाही त्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवून जगण्याची त्यांची जिद्द खरंच प्रेरणादायी असते. त्यांच्या अस्तित्वाचा स्वीकार करणं आणि आदर करणं हीच खरी माणुसकी आहे. जगाने आपल्याला वेगळं समजण्यापेक्षा आपण एकमेकांना माणूस म्हणून स्वीकारलं तर हे जग नक्कीच अधिक सुंदर होईल.